मत्तयचं शुभवर्तमान अध्याय 10 वचन 29 ते 31 पर्यंत मी वाचतो. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. 2 चिमण्या दमडीला विकतात की नाही, तथापि तुमच्या पित्या वाचून त्यातून एकही भूमीवर पडणार नाही. तुमच्या डोक्यावरले सर्व केस देखील मोजलेले आहेत, म्हणून भिवू नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, 2000 वर्षापूर्वी ज्या वेळेस देवाचा पुत्र येशू ख्रिस्त या जगामध्ये माणसाचं रूप धारण करून आला होता, तो स्वर्गात होता. स्वर्गातला सगळा आदर, सन्मान, गौरव सोडून तो या जगात आला. तो अखिल मानवजातीच्या पापांची शिक्षा स्वतःवरती घेण्यासाठी, ही जी देवपित्याने आखलेली योजना पूर्ण करण्यासाठी या जगात आला. तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, देवांचा देव, स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक या पृथ्वीवरती आला. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती आला, त्यावेळेस त्याच्या हातून खूप अद्भुत चिन्ह चमत्कार घडायचे. तो लोकांना बरं करायचा, अशुद्ध आत्म्यांना दटावून त्यांच्यातून हकलून घालवायचा, मुक्यांना वाचा द्यायचा, बहिऱ्यांना ऐकतं करायचा, अंधळ्यांना दृष्टी द्यायचा, मेलेले सुद्धा तो उठवायचा. अगदी अद्भुत चिन्ह आणि चमत्कार करत करत तो सर्व इस्रायल देशामध्ये, नगरामध्ये, गावागावामध्ये जाऊन सुवार्तेची घोषणा करायचा, स्वर्गाच्या राज्याची घोषणा करायचा. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्याच्या मुखातून जी स्वर्गीय वचनं निघायची, त्या वचनांच्या द्वारे लोकांची अंधकरणं बदलून जायची. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस 2000 वर्षापूर्वी या जगात होता, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने लोकांचं जीवन कशा प्रकारचं आहे, लोक कसं जगतात, किती कठोर परिश्रम करत आणि किती ओझ्याने दबलेलं असं जीवन जगतात, हे स्वतः प्रभू येशूने जवळून पाहिलं होतं. म्हणून लोकांना तो म्हणायचा की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आणि ही अशी वचनं सांगत असतानाच प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिलं की लोकांचं जीवन किती भारानं दबलेलं आहे, लोक किती चिंता करत आहेत, किती असह्य वेदना त्यांच्या मनामध्ये आहेत, त्यांच्या आत्म्यामध्ये विसावा नाही आहे, शांती नाही आहे, आजार, दुःख, संकट, समस्या या सगळ्यांनी त्यांचं जीवन भरलेलं आहे. आणि ते आपल्या जीवनाचा विचार करत आहेत, चिंता करत आहेत. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या वचनाद्वारे लोकांना सांगत आहे की त्यांचं सांत्वन करत आहे, की त्यांना एक ही देत आहे की तो सांगत आहे की 2 चिमण्या दमडीला विकतात की नाही, तथापि तुमच्या पित्या वाचून त्यातून एकही भूमीवर पडणार नाही. तुमच्या डोक्यावरचे सगळे केस देखील मोजलेले आहेत, म्हणून भिवू नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाने या सुंदर अशा सृष्टीची निर्मिती केली आपल्या शब्दांच्याद्वारे. हे सुंदर असं आकाश, सूर्य, चंद्र, तारे, विविध प्रकारची फुलं, फळं, भाज्या, पक्षी, प्राणी, सगळं काही ही देवाने निर्माण केलेली ही निर्मिती आहे. देवाच्या शब्दांच्याद्वारे निर्माण झालेलं आहे, म्हणून या सगळ्यांचा देव निर्माता आहे. आणि या वचनामध्ये असं सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या पित्या वाचून, म्हणजे तो आपल्याला असं सांगत आहे की तो आपला स्वर्गीय पिता आहे. तो या सगळ्या गोष्टींचा, प्राण्यांचा, पक्ष्यांचा निर्माण करता आहे, पण तो आपला स्वर्गीय पिता आहे. त्याला आपली काळजी आहे. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपला स्वर्गीय पिता प्रेम आहे आणि अनंत प्रेम आहे. तो प्रेमाचा सागर आहे. त्याच्या प्रेमाला आपण कधीच मोजू मापू शकत नाही.
आकाशाहून उंच, समुद्राहून खोल असं त्याचं प्रेम आहे. म्हणूनच तो आपली क्षणाक्षणाला काळजी घेतो, आपल्याला सांभाळतो, आपल्या सगळ्या गरजा त्याच्या विपुलतेतून पूर्ण करतो. आपल्याला कशाचीही कमी आणि घटी होऊ देत नाही. तो आपल्याला सांभाळतो क्षणाक्षणाला. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, बायबल सांगतं की एका आईला आपला तान्ह्या मुलाचा विसर पडेल काय? पुढे बायबल सांगतं कदाचित पडेल, पण त्या स्वर्गीय पित्याला त्या बाळाचा आपला कधीही विसर पडणार नाही. तो आपला स्वर्गीय पिता आहे. बायबल सांगतं की परमेश्वर स्वर्गात आहे, पण त्याचे डोळे, त्याचे नेत्र आपल्या सगळ्या मनुष्य जातीवर आहे. स्तोत्रसंहितेमध्ये पुष्कळ वेळा लिहिलेलं आहे की परमेश्वर स्वर्गातून अखिल मानवजातीकडे पाहत असतो. तो त्याची काळजी घेत असतो, त्यांना सांभाळत असतो. एखादा जर रस्त्यावरचा भिकारी जर असेल तरीसुद्धा परमेश्वराचे नेत्र त्याच्यावरती आहेत. तो त्याची काळजी घेतो. त्याला दुष्काळाच्या प्रसंगी, त्याला जेव्हा भूक लागेल, तहान लागेल, तेव्हा त्याला कसं खायला आणि प्यायला द्यायचं आहे ते परमेश्वराला समजतं. त्याची व्यवस्था परमेश्वर लावून ठेवतो. कारण की परमेश्वर त्याच्या निर्मितीची काळजी घेतो, तर तो आपली काळजी घेणार नाही काय? नक्कीच घेईल. म्हणून पुढे प्रभू येशू ख्रिस्ताने वचनामध्ये सांगितलेलं आहे की आकाशातील पाखरांकडे पहा, ते पेरणी करत नाहीत, कापणी करत नाहीत, कोठारात साठवतही नाहीत, तरीसुद्धा तुमचा स्वर्गीय पिता त्यांची काळजी घेतो. त्यांना पाहिजे तेव्हा खायला देतो, प्यायला देतो, सगळं काही त्यांचं पुरवतो. तर तो तुमचा स्वर्गीय पिता आहे. त्यांच्यापेक्षा, त्या पक्ष्यांपेक्षा तुम्ही कितीतरी मूल्यवान असे आहात. आपलं जे जीवन आहे माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाच्या दृष्टीने मूल्यवान आहे. पण अडचण कशामध्ये आहे, अडथळे कशामध्ये आहेत की आपण या जगात आहोत. आपण कशासाठी आहोत तेच आपल्याला माहीत नाही. आपण या जगामध्ये जीवन जगत आहोत. आपला जन्म झालेला आहे, आपण लहानाचे मोठे होत आहोत, कोणी तरुण आहेत, कोणी म्हातारे आहेत. आपल्याला माहीतच नाही की आपलं हे जीवन कशासाठी आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपलं जेव्हा अर्ध आयुष्य जातं, 50शी ओलटते, तेव्हा आपल्याला हळूहळू समजायला लागतं की आपण कशासाठी या जगात आलेलो आहोत. आपण आता मरणार आहोत, कारण की प्रत्येकाला मरायचं आहे. हालेलुया. प्रत्येकाला मरण हे आहेच. परंतु मेल्यानंतर आपल्याला कुठे जायचं आहे, आपल्याला याची पर्वा कोणच करत नाही. आज आपण या वचनानुसार देव आपल्याला सांगत आहे की भिवू नका, पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. 2 चिमण्या दमडीला विकतात, तर त्या चिमण्यांची सुद्धा देवाला काळजी असते. आकाशातील पाखरांची काळजी देव घेतो. तर तो परमेश्वर, ज्या परमेश्वराने वचनामध्ये तो सांगत आहे की तुमच्या डोक्यावरचे केस सुद्धा मोजलेले आहेत. केस सुद्धा जर मोजलेले आहेत तर तो स्वर्गीय पिता किती आपली काळजी घेतो. पण आपलं जे ध्यान असतं, आपलं जे लक्ष असतं ते देवावर नसतं, तर आपण ज्या चिंता करतो, जे आपल्या जीवनात दुःख असतात, आजार असतात, संकट असतात, वेदना असतात, त्या सगळ्यांकडे आपलं लक्ष असतं. त्यामुळे आपला जीव घाबरून जातो, आपण घाबरतो, आपण भीतो, कारण की आपलं लक्ष आजूबाजूला असतं. कारण की देव हा अदृश्य आहे, तो आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, पण तो आपली काळजी घेतो, आपल्याला सांभाळतो, तो आपल्यावर अमर्यादित असं प्रेम करतो. हा सूर्य आहे, सूर्य जेव्हा उगवतो त्यावेळेस या पृथ्वीवरती प्रकाश येतो, आणि ज्या वेळेस पावसाचं पाणी आपल्याला मिळतं त्यावेळेसच आपली तहान भागवली जाते. ज्यावेळेस हा जो वारा आहे, हवा आहे, त्यामुळे आज आपण श्वास घेत आहोत. कारण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही देवाने सगळं निर्माण आपल्या निर्मितीच्या अगोदरच करून ठेवलेलं आहे. म्हणजे ज्याला आपली पहिल्यापासूनच काळजी आहे, परंतु आपण चिंता करतो,
आपलं लक्ष आजारांकडे असतं, आपलं लक्ष दुःखांकडे, आपल्या समस्यांकडे असतं, त्यामुळे आपण भीतो. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्याला काय केलं पाहिजे? आपल्याला चिंता अजिबात केली नाही पाहिजे. आपल्याला घाबरलं अजिबात नाही पाहिजे. कारण की माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण या जगात आहोत. त्यावेळेस आपण जगामध्ये असतो, त्यावेळेस आपल्याला समजत नाही की पाप म्हणजे काय आहे, बरं काय आहे, वाईट काय आहे. आपली आणि जिवंत देवाची ओळखच नसते. आपल्याला समजतच नाही. कारण की ज्याप्रमाणे आपले जे पूर्वज असतात, म्हणजे आई वडील, आपले आजी आजोबा, अजून पणजोबा, जसं वाडवडिलांच्या परंपरेनुसार आपण जगत असतो, आपण वर्तन करत असतो. जे आपल्याला शिकवलं जातं त्याप्रमाणे आपण वागत असतो. त्यामुळे पाप म्हणजे काय आहे तेच आपल्याला माहीत नसतं. आपण पटकन शिव्या देऊन टाकतो, दुसऱ्याला पटकन मारतो, आपण उलट बोलतो, आपण दुसऱ्याला पटकन धोका देतो, आपण चोरी करतो पटकन. आपल्याला समजतच नाही. ज्याप्रमाणे एक डुक्कर असतं, डुक्कर काय करतं, त्याला फक्त घाणीमध्ये, चिखलामध्येच राहायला आवडतं. त्याला आपण बाहेर काढलं, कोणत्याही साबणाने चांगले आंघोळ घातली किंवा कोणतंही अत्तर लावलं तरीसुद्धा त्याचा स्वभावच असा आहे की घाणीमध्ये जायचं. अगदी त्याचप्रमाणे आपला पण स्वभाव, देव स्वभाव असा आहे की आपल्याला पापामध्येच राहायला आवडतं. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या पापी स्वभावामुळे जो देवाने हे जग निर्माण केलं, पृथ्वी निर्माण केली, त्यावेळेस पहिल्या मनुष्याची निर्मिती केली आणि पापाचा शिरकाव झाला. म्हणजे पहिला मनुष्य आदम आणि दुसरा मनुष्य अर्थात स्त्री हव्वा, या दोघांची निर्मिती केली आणि या दोघांना एका बागेमध्ये ठेवलं होतं. आणि त्या बागेमध्ये पुष्कळशी झाडं होती आणि देवानं सांगितलं होतं की या बरं आणि वाईट जे ज्ञान देणारं झाड आहे त्याचं फळ खाऊ नको. जर त्याचं फळ खाशील तर खास मरशील, असं देवानं सांगितलं होतं. परंतु त्यावेळेस आदम तिथे नव्हता, परंतु हव्वा तिथे होती. त्यावेळेस सैतानाने सापाला भवकवलं आणि साप तिथे आला आणि सापाने हवेला म्हटलं की या बागेतल्या सगळ्या झाडांची तुम्ही फळं खाऊ शकता का? देवाने मना केली आहे का? तेव्हा हवा म्हणाली की हां, मी सगळ्या झाडांची फळं खाऊ शकतो, पण हे जे झाड आहे त्या झाडाला देवाने असं सांगितलेलं आहे की त्याला स्पर्श पण करू नका आणि फळ पण खाऊ नका, नाहीतर खास तुम्ही मराल. हालेलुया. देवाने काय सांगितलं होतं? जर तुम्ही याचं फळ खाल तर खास मराल, तुमचे डोळे उघडतील. पण देवाने त्याला काय सांगितलं की जर तुम्ही याचं फळ खाल आणि याला स्पर्श पण कराल तर तुम्ही खास मराल. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्यांच्यामुळे देवाची आज्ञा मोडली आणि या जगामध्ये पापाचा शिरकाव झाला. आणि या जगामध्ये जसं जसं पाप वाढत गेलं तसा माणूस देवापासून दूर गेलेला आहे आणि सैतानाच्या मगरमिटीत गेलेला आहे. त्यामुळे सैतान माणसाचं जीवन आजाराने, दुःखाने, संकटाने भरत आहे. हालेलुया. आपली आणि देवाची सहभागिताच नाही, आपली आणि देवाची ओळखच नाही. म्हणून आज या जगामध्ये सगळ्या प्रकारचे अडथळे निर्माण झालेले आहेत. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पण प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी आला, तो आपण जे पापी आहोत या सगळ्या पापी लोकांची पाप स्वतःच्या देहावरती घेऊन वधस्तंभावरचं लाजिरवाणं मरण स्वीकारण्यासाठी, आपले आजार, आपले क्लेश, आपले दुःख, संकट, शाप, पाप सगळं काही त्याने स्वतःच्या देहावरती घेतले. त्याने आपल्यासाठी त्याचं निष्पाप निष्कलंक रक्त वाहिलं आणि त्याच्या पवित्र रक्तानेच आज आपल्याला पापांची क्षमा होते. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव पवित्र आहे आणि अतिपवित्र आहे.
माणूस पापी आहे, महापापी आहे, अति महापापी आहे. पापी मनुष्य देवाच्या पवित्र सहभागितेमध्ये आणि देवाच्या पवित्र स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. हालेलुया, हालेलुया. देव एवढा पवित्र आहे की त्याच्या पवित्रतेच्या स्वभावामुळे तो पापाकडे डुंकून पण पाहत नाही. तो माणसावर प्रेम करतो पण पापाचा द्वेष करतो. आणि आपण सगळे पापी आहोत. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठवलेला आहे. आपण काय केलं पाहिजे? या एकुलत्या एक पुत्रावर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावरती 100% विश्वास ठेवला पाहिजे. त्याला आपल्या जीवनाचा प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारलं पाहिजे. त्यावेळेसच आपल्याला आपल्या पापांची क्षमा होते आणि आपला प्रवेश थेट स्वर्गाच्या राज्यात होतो. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तो आपला स्वर्गीय पिता आहे. तो आपली काळजी घेतो, आपल्याला सांभाळतो, आपल्या गरजा पूर्ण करतो. जर तो चिमण्यांची काळजी घेतो. एका वचनामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही कावळ्यांचा विचार करा. कावळा हा एक पक्षी आहे, चिमणी एक पक्षी आहे. ते आपल्या आजूबाजूला दिसतात. त्यांच्याकडे आपल्याला निरखून पाहण्याची गरज आहे. जर त्यांना खायला कोण देतो, प्यायला कोण देतो, त्यांची काळजी कोण करतो? परमेश्वर म्हणतो की तुमच्या डोक्यावरचे सर्व केस देखील मोजलेले आहेत. तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याने आपल्या डोक्यावरचे सगळे केस मोजलेले आहेत? असा कोण आहे का? नाही होऊ शकत. कारण की माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाचे नेत्र, देवाचे डोळे आपल्यावर अहोरात्र असतात. देवाचा कॅमेरा आपल्यावर अहोरात्र असतो. आपण काय करतो, कसं जगतो, कशी चिंता करतो, आजार, दुःख, संकट कशा प्रकारे आपल्या जीवनात येतात आणि त्यांना आपण कसं हँडल करतो, ते सगळं देव बघतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की म्हणून भिवू नका, पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. चिमण्या, कावळे या सगळ्यांपेक्षा देवा अशी आपलं मोल अधिक आहे. तो आपली खूप काळजी घेतो, आपल्याला सांभाळतो, आपल्या गरजा पूर्ण करतो. कारण की त्यानेच आपल्याला हे सुंदर जीवन दिलेलं आहे आणि त्यानेच आपल्याला पृथ्वीवरती पाठवलेलं आहे आणि मेल्यानंतर आपल्याला त्याच्याकडेच जायचं आहे. हे डोळे, कान, नाक, तोंड हे सगळं जे शरीर आहे हे देवाने आपल्याला दिलेलं आहे. देवाने आपल्याला निर्माण केलेलं आहे आणि पृथ्वीवरती पाठवलेलं आहे. म्हणून या वचनानुसार आपल्याला काय शिकायची गरज आहे की तर आपण 100% देवावर विश्वास ठेवला पाहिजे आणि देवावरती अवलंबून राहिलं पाहिजे. ज्याप्रमाणे पक्षी, प्राणी देवावर अवलंबून असतात, ते मेहनत करत नाहीत, अगदी त्याचप्रमाणे आपण सुद्धा देवावर अवलंबून राहिलं पाहिजे. आपण काळजी, चिंता केली अजिबात नाही. कारण की प्रभू येशूने पुढे सांगितलेलं आहे की चिंता करत बसू नका, चिंता करू नका. आता प्रभू येशूने सांगितलेलं आहे तर आपण चिंता केली नाही पाहिजे. आपण चिंता करतो म्हणजे पाप करतो. आपण संपूर्णपणे देवावर अवलंबून राहिलं पाहिजे की देवाच्या इच्छेप्रमाणे जगलं पाहिजे. आपल्या जीवनात पहिलं स्थान जे आहे आपण देवाला दिलं पाहिजे. त्यावेळेसच आपण न भीता न घाबरता या जगामध्ये जीवन जगू शकतो. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, असं जर जीवन जगायचं आहे तर आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या पापांची क्षमा मिळवून घेतली पाहिजे. सगळ्यांना क्षमा केली पाहिजे, आपले पाप कबूल केली पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे आणि प्रभू येशूकडे क्षमा मागितली पाहिजे. आणि पुढची आपल्याला जर या जगामध्ये चांगल्या प्रकारचं जीवन जगायचं आहे तर आपल्याला देवाच्या ताकदीची गरज आहे. आणि ती देवाची ताकद आपल्याला कोण देतो? तर तो देतो परमेश्वराचा आत्मा, पवित्र आत्मा. तो आपल्याला कसं जगायचं आहे ते शिकवतो. न भीता, न कचरता तो आपल्याला जगण्यासाठी मार्गदर्शन करतो. आपण जे पापी जीवन जगत होतो ते जीवन आता पुढे जगायचं नाही, यासाठी आपल्याला आत्म्यामध्ये तो आपल्याला बलसंपन्न करतो.
म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्यासाठी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तावरती पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. जर तो परमेश्वर त्या चिमण्यांची, त्या कावळ्यांची, पक्ष्यांची, त्याच्या निर्मितीची जो त्याचा निर्माता आहे, त्या सगळ्या गोष्टींचा निर्माता परमेश्वर आहे, त्यांची जर तो एवढी काळजी घेतो, तर तो आपला स्वर्गीय बाप आहे. एक पृथ्वीवरचा बाप जेवढी आपल्या मुलाबाळांची काळजी घेतो, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पट तो परमेश्वर आपला स्वर्गीय पिता आहे, तो आपली काळजी घेतो. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्याच्या ठाई म्हणजे बायबल सांगतं की पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. आपण खूप त्याच्या दृष्टीने मौल्यवान आहोत. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, काळजी करू नका, भिवू नका. आपले आजार, दुःख, संकट जी काही आहेत ती देवाला आपलं ओझं देवाकडे द्या. तो आपली काळजी घेतो, तो आपलं ओझं घेईल. कारण की त्यालाच आपली पर्वा आहे, तोच आपली काळजी घेतो. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, घाबरू नका, काळजी करू नका. देवावर पूर्ण विश्वास ठेवा. म्हणजे तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत तो तुमची काळजी घेईल आणि मेल्यानंतर सुद्धा तो तुम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये घेईल. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. म्हणून पूर्ण विश्वासाने तुमच्या आजारी भागावर हात ठेवा. जर आजारी भागावर हात ठेवणं शक्य नसेल तर विश्वासाने तुमच्या छातीवर हात ठेवा आणि या क्षणाला असा विश्वास बाळगा की प्रभू येशू ख्रिस्त मला स्पर्श करेल आणि मला बरं करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पूर्ण विश्वास बाळगा. या क्षणाला प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करेल. तुमच्या शरीरातील सर्व आजार, त्रास, वेदना, दुखणी, व्याधी या क्षणाला येशूच्या पवित्र नावात नष्ट होऊ दे. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, प्रत्येक संकट प्रभू येशूच्या नावाने नष्ट होऊ दे. तुमच्या जीवनातील प्रत्येक अंधकाराचं काम या क्षणाला येशूच्या पवित्र नावात नष्ट होऊ दे. ज्यांच्यामध्ये अशुद्ध आत्मे आहेत त्या सगळ्यांना मी आज्ञा देतो, या क्षणाला यांच्यातून येशूच्या पवित्र नावात निघून जा आणि परत यांच्यात कधीच प्रवेश करू नका. तुमच्या जीवनातील प्रत्येक सैतानी बंधन येशूच्या सामर्थ्याने या क्षणाला नष्ट होऊ दे, या क्षणाला तुटून जाऊ दे. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनावर प्रभूचे महान आशीर्वाद येऊ दे. आमीन.